Subscribe now. Press the bell icon, never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Rudmai Joshi here. In today's English grammar session, let us learn about direct and indirect speech. नमस्कार, रुद्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजेच डायरेक्ट DIRECT डायरेक्ट स्पीच SPEECH आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन INDIRECT ज्याला अजून एक शब्द आहे तो म्हणजे रिपोर्टेड स्पीच REPORTED रिपोर्टेड स्पीच इनडायरेक्ट स्पीच किंवा रिपोर्टेड स्पीच असं म्हणतात. ते आपण हे दोन्ही या टॉपिक्सना सुरुवात करणार आहोत. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते आधी आपण बघूया. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन म्हणजे काय, तर वी कॅन टॉक अबाउट ऑर रिपोर्ट what someone has said by quoting QUOTING by quoting the actual words spoken. This is direct speech. म्हणजे प्रत्यक्ष कथन म्हणजे काय, तर कुणाच्याही तोंडची जी वाक्य असतात जी आपण अवतरण चिन्ह वापरून देतो, प्रत्यक्ष शब्द जेव्हा आपण जसेच्या तसे कथन करतो त्याला म्हणतात प्रत्यक्ष कथन. आणि ते कसं लिहिलं जातं, एक्झाम्पल सांगते. नीला सेड कॉमा इन्व्हर्टेड कोट्स आय एम बाईंग अ न्यू ड्रेस इन्व्हर्टेड कोट्स कंप्लीट फुल स्टॉप. नीला म्हणली मी नवीन ड्रेस घेणार आहे, या स्वरूपाचं वाक्य होतं ते. तर मी नवीन ड्रेस घेणार आहे हे जे नीलाच्या तोंडचं वाक्य आहे त्याला म्हणतात प्रत्यक्ष कथन, थोडक्यात डायरेक्ट स्पीच. सो when we can talk about or report what someone has said by quoting the actual words spoken, that is direct speech. Now we can also talk of what was said without repeating the exact words. We call this इनडायरेक्ट ऑर रिपोर्टेड स्पीच. वरच्या उदाहरणाचं आपण इनडायरेक्ट स्पीच करूया. नीला सेड दॅट शी वॉज बाईंग अ न्यू ड्रेस. नीला असं म्हणली की ती नवीन ड्रेस घेणार आहे. तर थोडक्यात हे झालं अप्रत्यक्ष कथन. नीलाच्या तोंडचं वाक्य आपण अप्रत्यक्ष कथनाद्वारे सांगितलं, त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये इनडायरेक्ट स्पीच ऑर रिपोर्टेड स्पीच. तर मोस्टली इट इज यूज्ड इन रायटिंग रिपोर्ट्स ऑर म्हणजे आपण बरेचदा बातम्यांमध्ये वगैरे जे आपण वापरतो ते बरेचदा रिपोर्टेड स्पीच असतो. कुणाच्या तरी जे तोंडचं वाक्य असतं ते अमुक अमुक असं म्हटले आणि मग पुढं त्यांचं वाक्य जे असतं ते रिपोर्टेड स्पीचमध्ये सांगितलं जातं. तर रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता डायरेक्ट स्पीच कसं ओळखतो आपण, तर वेन वी कोट वॉट समवन हॅज सेड इन डायरेक्ट स्पीच, तर वी यूज इन्व्हर्टेड कॉमाज ऑर कोटेशन मार्क्स बिफोर अँड आफ्टर द एक्झॅक्ट वर्ड्स दॅट स्पीकर हॅज सेड. म्हणजे जेव्हा वक्ता एखादं वाक्य बोलतो तेव्हा आपण ते नमूद करताना आपण अवतरण चिन्ह इत्यादींचा वापर करतो प्रत्यक्ष शब्दांच्या अलीकडे आणि पलीकडे. सो इनसाइड देन द इन्व्हर्टेड कॉमास सेंटेन्स स्टार्ट्स विथ अ कॅपिटल लेटर. पंक्च्युएशन मार्क्स लाईक फुल स्टॉप्स ऑर क्वेश्चन मार्क्स ॲट द एंड ऑफ कोटेड सेंटेन्स वी यूज देम इनसाइड द इन्व्हर्टेड कॉमास. तिसरी गोष्ट आहे, अ रिपोर्टिंग वर्ब इंट्रोड्युसेस द स्पीकर स्टेटमेंट विच इज इन कोटेशन मार्क्स. रिपोर्टिंग वर्ब is followed by comma or colon. Example,
said, asked, shouted, etc. When we report what someone has said in indirect speech, first thing, we do not use quotation marks or inverted commas. Second, we remove comma separating the reporting verb and speaker's word. Third, we use a conjunction, that, if, what, why, etc. to introduce indirect statement. Fourth, we change personal pronouns according to the person. Fifth, we normally change the main verb in sentence to a form of past tense. Sixth, we change all kinds of sentences into statements. So these are some of the rules we can say for indirect speech. We will see direct and indirect speech in details, but just now I have mentioned all the rules for the I have mentioned all the rules what are there for indirect speech. Now I will take one more example and I will end this session, and in coming sessions we will be looking into direct and indirect speech in details. So the sentence is, he said, comma, I will write a letter to you. He said, comma, quotes, I will write a letter to you. Quotes complete, full stop. So this is a sentence in direct speech. When we convert it to indirect speech, it becomes, he said that he would write a letter to me, full stop. So this was one more example of direct and indirect. We will be visiting this topic again in the coming sessions. So today I have just introduced to you what is direct speech and what is indirect or reported speech. आज आपण प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय हे थोडक्यात पाहिलेलं आहे आणि पुढच्या सेशन्समध्ये आपण हे खोलात जाऊन शिकणार आहोत. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज सेशन. थँक्यू. धन्यवाद.